नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक ठराविक मुद्दल दिली जाते आणि दाम दुप्पट दाम तिप्पट या प्रकारची उदाहरणे येत असतात. तर ती सहज व सोप्या पद्धतीने कशी सोडवायची ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. पहा, एका मुद्दलाचे दसादसे 10% दराने दाम दुप्पट होण्यास किती वर्षे लागतील. तर आता हे उदाहरण सहज व सोप्या पद्धतीने कसं सोडू शकतो, तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला, हे सूत्र पाठ करून ठेवायचं आहे. NR बरोबर पट वजा 1 पट वजा 1 गुणिले 100 पट वजा 1 गुणिले 100. तर हे सूत्र तुम्हाला पाठच ठेवायचं आहे. तर पहा, N म्हणजे काय, नंबर ऑफ इयर, वर्ष काढायचे आहेत आपल्याला, ठीक आहे, गुणिले रेट. किती दिलेला आहे रेट, तर रेट दिलेला आहे 10%. रेटच्या जागी 10% लिहून घेतलं. पट काय सांगितलेलं आहे, दाम दुप्पट, त्यामुळे 2 वजा 1 करायचं आणि गुणिले 100. तर अगोदर कंस सोडवायचा, 2 मधून 1 गेला 1 गुणिले हे 100 आणि छेदामध्ये हे गुणाकारात आहे 10, ते भागाकारामध्ये येतील, इथे Nच राहील. 1 शून्यला 1 शून्य गेला, 10 1 10. तर नंबर ऑफ इयर 10 1 10 किती येणार आहे, 10 वर्ष, ठीक आहे. तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपण वर्ष काढू शकतो. तर अशा पद्धतीची उदाहरणे येतात. इथे दाम दुप्पट आहे, तिथे दाम तिप्पट, त्याचबरोबर दाम 5 पट 7 पट 2.5 पट 1.5 पट या प्रकारची उदाहरणे येतात. पाहूयात अजून एक प्रश्न. पहा, हा प्रश्न, एका मुद्दलाचे दसादसे 8% दराने दाम तिप्पट होण्यास किती वर्ष लागतील. तर आता वर्ष लागतील, त्यामुळे आपल्याला रेट दिलेला असतो 8%, N गुणिले 8 बरोबर पट किती आहे, दाम तिप्पट म्हटलेलं आहे, त्यामुळे 3 वजा 1 करायचं आणि गुणिले 100. तर इथे मुद्दल दिलेली नसते, लक्षात ठेवा. जर मुद्दल दिली नसेल आणि दाम तिप्पट दाम दुप्पट अशा प्रकारचे प्रश्न येत असतील तर हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. 3 वजा 1 2 गुणिले 100 आणि छेदामध्ये काय जातील 8. इथे नंबर ऑफ इयर. आता पहा, भाग देऊयात आपण. बे कबे बे चौक 8, 4 ने वरती भाग दिला, 4 दुनी 8, पुन्हा किती राहतील, 2 राहतील, हा 0, 4 पंचे 20. तर किती येणार आहेत वर्ष, 25 वर्ष. दाम तिप्पट होण्यास 25 वर्ष लागतील. अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला या प्रकारची उदाहरणे सोडवता येतील. पाहूयात अजून एक प्रश्न. एका मुद्दलाचे दसादसे 15% दराने 2.5 पट होण्यास किती वर्ष लागतील. आता इथे आपल्याला दर दिलेला आहे 15%, त्यामुळे 15% लिहून घ्यायचे. त्याचबरोबर कंसात पट किती आहे, 2.5 पट, त्यामुळे 2.5 वजा 1 गुणिले 100. आता 2.5 मधून 1 गेला, किती राहिलं मग, 1.5 गुणिले 100 आणि छेदामध्ये काय येणार आहे 15. आता एक घर सरकून डावीकडे पॉईंट आहे अंशामध्ये, त्यामुळे 1 शून्य छेदामध्ये वाढवा, त्यामुळे हा पॉईंट निघून जाईल. आता पहा, 1 शून्यला 1 शून्य गेला आणि या 15ला हे 15 गेले, तर उरलं फक्त 10. तर नंबर ऑफ इयर्समध्ये काय येणार आहे, 10 वर्ष, ठीक आहे. एका मुद्दलाचे दसादसे 15% दराने 2.5 पट होण्यास 10 वर्ष लागतील. एका मुद्दलाचे दसादसे 10% दराने 6 पट होण्यास किती वर्ष लागतील. तर पहा, दर दिलेला आहे आता 10 गुणिले वर्ष बरोबर पट किती आहे, 6 पट, त्यामुळे 6 वजा 1 घ्यायचे आणि गुणिले 100. 6 मधून 1 गेला 5, 5 गुणिले 100 आणि छेदामध्ये हे गुणाकारात आहे 10, ते छेदामध्ये येतील. 1 शून्यला 1 शून्य गेला, 5 10 50. नंबर ऑफ इयर्स बरोबर किती येणार आहे, तर 10 वर्ष. तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवता येईल. आपण काय करतो, तर 6 पट दाम तिप्पट दाम दुप्पट म्हटलं की तो प्रश्न तसाच ठेवतो. तर हा प्रश्न अगदी सहज व सोप्या पद्धतीने सोडवता येईल. आता आपल्याला इथे वर्ष विचारलेले, आता आपण इथे काय करूयात, दर काढूयात. एक रक्कम सरळ व्याजाने 12.5 वर्षात तिप्पट होते, तर व्याजाचा दर किती. आता तेच सूत्र वापरायचं आहे तुम्हाला. NR बरोबर पट वजा 1 गुणिले 100
आता n वर्ष किती दिलेले आहेत? 12.5 वर्ष. आता वर्ष दिलेले आहेत आणि तुम्हाला दर काढायचा आहे. अगोदर आपण काय केलं? वर्ष काढलं आणि दर दिलेला होता. आता तसं नाही, आता आपल्याला वर्ष दिलेलं आहे. 12.5 दराने आपण असं लिहू शकतो 12.5 गुणिले r बरोबर पट किती आहे? तिप्पट 3 - 1 गुणिले 100. 3 मधून 1 गेला 2, 2 गुणिले 100 आणि छेदामध्ये काय येणार आहे? 12.5. इथे काय राहील? r. आता एक घर सरकून छेदामध्ये पॉईंट आहे डावीकडे, तर 1 0 तुम्हाला अंशामध्ये वाढवायचं, त्यामुळे हा पॉईंट निघून जाईल. या पॉईंटचा काही संबंध राहणार नाही. आता आपण भाग देऊयात. 25 × 5 = 125, 25 × 100 आणि हा 0. पुन्हा 5 × 1 = 5, 85 40. 8 गुणिले 2 राहिलं. r बरोबर 2 गुणिले 8, 8 दुनी 16. तर रेट किती आलेला आहे? 16%. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एकाच सूत्राद्वारे, याच सूत्राद्वारे तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतील. एक रक्कम सरळ व्याजाने 10% झालेला आहे. या ठिकाणी 10 वर्षात म्हणायचं आहे. 10 वर्षात दुप्पट होते तर व्याजाचा दर किती? तर पहा, या ठिकाणी वर्ष दिलेले आहेत 10 गुणिले r बरोबर पट किती आहे? दुप्पट 2 - 1 गुणिले 100. 2 - 1 1 गुणिले 100 आणि छेदामध्ये हे 10 जातील. इथे राहिला दर 10 × 1 = 10 आणि हा 0. रेट बरोबर किती आला? 10%. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. कोणताही प्रश्न येऊ द्यात, दाम दुप्पट, दाम तिप्पट, 5 पट, 6 पट, 1.5 पट, 2 पट, 2.5 पट, तुम्हाला याच सूत्राचा वापर करायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह. धन्यवाद.